आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। नाराज नसून केवळ ती अफवा, माजी खासदार रमेश कत्ती यांचे स्पष्टीकरण। भाजपाला भरघोस मतांनी विजयी करा। चिकोडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांसाठी आपण इच्छुक होतो, मात्र मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून आपण नाराज नसून केवळ ती अफवा आहे, असं मत माजी खासदार रमेश कत्ती यांनी व्यक्त केलं। ते चिकोडी लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून आज बेळगाव येथे भारतीय जनता पक्षाचे राज्याध्यक्ष BS येडियुराप्पा व जिल्ह्यातील सर्व नेत्यांची बैठक झाली। या बैठकीनंतर माजी खासदार रमेश कत्ती हे पत्रकारांशी बोलत होते। ते पुढे म्हणाले, देशासाठी व पुन्हा नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान व्हावेत म्हणून आपण बेळगाव जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन बेळगाव व चिकोडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। पुन्हा मला चिकोडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष पुन्हा उमेदवारी देईल अशी इच्छा होते, मात्र उमेदवारी मिळण्यात जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब जोल्ले हे सरस ठरल्याने आपण आपणामध्ये कोणतीही नाराजी नाही। आपण व बेळगाव जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन पुन्हा भारतीय जनता पक्षाला अधिकारावर आणणार असल्याचंही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली। यावेळी बेळगाव जिल्ह्यातील अनेक मान्यवर ज्येष्ठ नेते उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी चिकोडीहून राजू कोळी। ಅದು ನಿಮ್ಮ ಊಹಾಪೋಹ ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ಸೆಕೆಂಡ್ ಫೇಸ್ನಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸೆಕೆಂಡ್ ಫೇಸ್ನಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ನಾಯಕರು ಕರೆದು ಅದನ್ನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡಿ ಕುಶಲೋಪರಿ ವಿಚಾರಿಸಿ ಹೋಗಲಿಕ್ಕೆ ಬಂದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಅನ್ಯ ಅರ್ಥ ಕಲ್ಪಿಸೋದು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ। 4ನೇ ತಾರೀಕುವರೆಗೂ ಗಡುವು ಅಂತ ಹೇಳಿದರು। 4ನೇ ತಾರೀಕು ಗಡುವು ಅಂದರೆ 4ನೇ ತಾರೀಕಿನವರೆಗೆ ನಾಮಿನೇಷನ್ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭ ಇದ್ದಂಥ ಪಕ್ಷ ಏನಾದರೂ ಬದಲಾವಣೆ ಅಥವಾ ಮತ್ತೇನಾದರೂ ಅದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರವನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ದೇನೋ ಅಂತ ವಿಚಾರದಾಗ ನಮ್ಮ ಅಣ್ಣ ಉಮೇಶ್ ಕತ್ತಿ ಅವರು ಅದನ್ನು 4ನೇ ತಾರೀಕು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ತಲೆದು ನೋಡ್ರಿ ಅನ್ನೋದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ರು। ಅದು ಸತ್ಯ ಅದೇ, ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಪಕ್ಷ ಏನು ನಿರ್ಣಯ ತೊಗೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಬಂದರೆ ಇಬ್ಬರು ಸೋದರು। ಈಗ ಮರುಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡುವಂತ ತಾವು ಮನವಿ ಮಾಡಿದ್ರಿ ಸರ್, ಅದೇನು ಪರಿಶೀಲನೆ ನಡೀತಾ ಇದೆ? ಮರುಪರಿಶೀಲನೆ ಅದು ಹೈಕಮಾಂಡ್ಗೆ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಅದು ನಡೀತದೇನೋ ಬಿಟ್ಟಿದ್ದೇನೋ ನಮಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಮಗೇನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ। ಬಟ್ 4ರವರೆಗೆ ಅದು ಪರಿಶೀಲನೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದರೆ ನಮಗದು ಮೆಸೇಜ್ ಕೊಡ್ತಾರೆ। ಆಗಲೇ ಹೋಗಿದ್ದಾರೆ